अचानक हे आमचं अचानक ठरलंय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या नाही आणि सांगून ताण देण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता तरी सांगावं लागे नाही तिला. तर मी जालन्याला गेलेलं कुठं जाणार नाहीये, राहणार तर गावातच. कारण कसं असतं माहिती आहे का, आता ते मला म्हटलं पण तर आपण जालन्याला जाऊ तर नको, पोरीचं शिक्षणाचं बघू इथंच आलं. पण त्याच्यामुळे आम्ही निर्णय बदलला नाही करे. आता त्याचे दुखण्याचं पण आजीचं पण तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ बघतच आहे, तर एकदम असे व्यवस्थित असे व्हिडिओ चालू आहे. कारण वैष्णव व्हिडिओ बनवते म्हणून एकदम मस्त आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जे घडायचं नव्हतं ना तेच घडलंय. इकडं आलो आणि सगळा गोंधळ झालाय. कारण कसं असतं माहितीये का, एकदा गेलं ना माणूस तर 1 वर्ष तरी यायला नाही पाहिजे. 1 वर्ष जर नाही आलं ना बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पण मी काय केलं, यांच्या मनासारख्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला की मी यांना बोललो होतो एक 4-5 महिन्यानं 6 महिन्यानं प्रत्येक सणाला याला तुम्हाला मी गावाकडे आणू. आता हे बोललो मी, पण म्हटलं चला आता एकदा राहायला लागल्यावर सगळे राहतील. पण सगळा मोठा प्रॉब्लेम हे झालाय की इकडे आणल्यानंतर आता तिकडे जायचा कंटाळा. आता डायरेक्ट म्हणताय घर आहे सगळ्या गोष्टी इथं, आता तुला जायचं असेल तू एकटा जाऊ शकतो, आम्ही येत नाही. आम्हाला इथं करमत नाही, म्हणजे तिकडं करमत नाही. तर इथं सगळ्या गोष्टी अशा झाल्या की मनासारखे करायला जावं तर सगळं आपल्यावरच फिरलंय. आणि इथं सगळ्या गोष्टी तिथल्या समजा स्वतःचं घर हे सगळं वाटतं उगाच टाकून खराब झाला. घराचा विसरा खकानाटा काम खराब झालं, सगळे जाळे आहे. आणि चांगलं पॉश घर बांधलेलं उगाच भाड्याच्या रूम मध्ये राहायला आम्हाला नाही आवडलं. हा बाबा, पण आता कसं आहे, भविष्याच्या याच्यासाठी गेलोय आपण आणि ते प्रयत्न केले तिथं राहण्याचे. आणि मग इकडं आणलं म्हणूनच का नाही, ते इतके दिवस किती मस्त चालू होतं तिथं. तिकडे गेलं तिकडे थांबलो होतो ना, येऊ वाटत ना इकडे बी. पण आता इकडे आलं तर तिकडे जावं वाटत. सगळ्या सोबतीने इथल्या गावातले राहत. आजी काय मग राहायचं इकडं कुठं इथंच? ते असे प्रॉब्लेम झाले. कारण काय माहितीये का, आपण सगळ्यांच्या चांगल्याच्या हिशोबाने आपण प्रयत्न केला होता तिकडे राहण्याचा. आणि काहीच नाही, आता 1-2-4 दिवस आता गणपती झाले, आता लगेच जायचं होतं. पण आता कसं आहे, 10-12-15 दिवस राहिले ना गावाकडं, माणसाला जायची इच्छा होत नाही. कारण इकडे सगळ्या बाया हे ते गल्लीतल्या सगळ्या गोष्टी, घर पाणी सगळ्या सुखसुविधा इथं पण आहे. आणि त्याच्यामुळं काय केलं यांनी की बाबा तिथे एवढं मोठं भाडं जातं, हे जातंय. आणि ऐन टायमाला सांगायला लागले की तुला जायचं असेल तू एकटा जाय, आम्ही बघू नंतर मागून येऊ, असं येऊ तसं येऊ. आणि कमेंट पण भरपूर होते की आजीचा आता जिकडं म्हणते तिकडंच राहा. त्या हिशोबानं प्रयत्न म्हणजे विचार करायला लागलो की बाबा दुखण्यात याच्यात पडण्यापेक्षा किंवा तिकडे जाऊन परेशानी करण्यापेक्षा काही मतलब नाहीये त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आईला बी समजून सांगितलं, आई पण म्हणते की नको म्हणे, इकडं चांगलं आहे उगाच. आणि भरपूर अशा कमेंट आहे की आजीला इकडच्या पेक्षा तिकडंच चांगलं होतं, तब्येत बी चांगली होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण तुम्हाला माहित नाही त्याच्या मागचं कारण काय, इकडं बी येऊन बिघडायचं दिसतं तसं नसतं. त्याच्यामुळं काय माहिती का, एका माणसामुळं सगळ्यांचा मूड ऑफ होतो. आणि तिघांनी काय केलंय, मला इकडं आल्यानंतर हे केलंय. पण ठीक आहे जाऊ द्या, कारण यांच्यासाठीच आहे आपण. तुम्हाला मी पहिले पण म्हणतो होतो, एकटा मी पहिले बी जाऊ शकत होतो, पहिले बी ते नाहीच म्हणत होते. पण मी गेल्यानंतर ते कसे तरी तिकडं मिसळले. पण आजीचं तेच होतं, तुम्ही व्हिडिओ बघत होता. पण कसं आहे माहिती आहे का, एखाद्याच्या मनाला लागेल एवढ्या गोष्टी करायच्या नाही. कारण कसं असतं, त्यांनी जर मनाला लावून घेतले असते ना तर तिथं बिमार पडले असताना तुम्हाला इकडेच यावं लागलं असतं. आणि आपण पण बोललो होतो. आणि दुसरं एक कारण आहे याच्या मागं की ओम भाऊचं पण, ओम भाऊला बी लय मानसिक त्रास आहे तिथं. आणि दवाखान्यात जा, ते अटॅकचं याचं त्याचं भरपूर असे प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊ द्या. कारण कसं आहे माहिती का, त्याला पण निर्णय घ्यायला लागलाय की जाऊ द्या म्हणून इकडंच राहावं. कारण कसं असतं माहिती का, एखाद्याचं म्हणजे फक्त राहण्यासाठी याच्यासाठी एखाद्या जीवाचा आपण हे नाही घेऊ शकत. कारण कसं असतंय, आत्ता 2 वेळेस हे झालंय, दवाखान्यातून बरा व्यवस्थित आलाय घरी, 1-2 दिवसातच सुट्टी झाली. पण ते आपण जास्त म्हणायची वाट नाही बघू शकत. कारण कोणाचं पण जीव आहे, आपल्या उद्या आपल्यामुळं हे नाही झालं पाहिजे की फक्त राहण्यामुळं तिथं आणि टेन्शनमुळं त्याला जास्त काही झालं तर त्याला जबाबदार राहण्यापेक्षा म्हटलं इकडं तर इकडं 2 कारणं आहे त्याच्यासाठी. आणि यांनी पण सगळ्यांनी अंगात आणले
तर ठीक आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, एखाद्याच्या मनाविरुद्ध जाऊन आपलीच बाजू खरी हे बी योग्य नाही आहे. आणि भरपूर अशा कमेंट पण आहेत, आता गावाकडचंच असतं, तू जालन्याला राहू शकतो, पण मी जालन्याचा नाही आहे प्रॉपर. मी जालन्यापासून 25 किलोमीटर लांब आहे आणि माझे पण जाण्या येण्याचे लय प्रॉब्लेम आहे. जालना ते गाव रोज गाडीवर यावं जावं लागतंय, त्याच्यामुळं ते शक्य नाही आहे. आणि विषय राहिला जालन्याला राहायचा, मग पुण्यालाच नाही राहायचं तर जालन्याला कशाला राहायचं, मग काय जालन्याला पण तरी राहून फायदा. कारण जर सगळं गावाकडेच आहे तुमचं तर मग जालन्याला पण कशाला राहायचं. तर मी जालन्याला गेलेलं कुठंच जाणार नाही आहे, राहणार तर गावातच. कारण कसं असतं माहिती आहे का, आता ते मला म्हटलं पण तर आपण जालन्याला जाऊ, तर नको, पोरीचं शिक्षणाचं बघू इथंच. आता जे होय सगळ्याचं होणार ते आपलं होणार आहे, त्याच्यामुळं आपण जास्त काही असं ताण घेणार नाही आहे. आणि इथं पण व्यवस्थित आहे आणि सगळीकडे आपण व्यवस्थितच राहतो, आपलं काही नाही. हे जिथं खुश आहे तिथं आपला राहण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यांना आज पाठवून देणार आहे मी तिकडं की सामानाला याला त्याला, कारण ते लगेच तयार झाले रात्री. पण आम्ही जाऊन सामान आणतो, उगाच कशाला महिना भरायचा, पैसे वाढते, हे वाढते ते वाढते. तर म्हणलं ठीक आहे जा मग. आई काय मग आज जायचं का? हो हो, तेवढं सामान सुमाय सगळं पद्धतशीर बांधून बघून घेऊन येऊ ना. तुम्ही काय घरात असा विषय. सगळ्या गोष्टी नाना आणि आई चाललेत तिकडं आणि आजी आणि मी थांबणार आहे, नंतर जाणार आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, आता आम्ही जाणार होतो पसारा जाणार डायरेक्ट तानात, पण ते म्हणे तुम्ही व्यवस्थित आणणार नाही, हे नाही ते नाही, आम्ही जातो हे करतो. म्हणलं ठीक आहे जा. तिकडं रविबाईचं बी इच्छा नाही आहे इकडं राहण्याची, तो पण यांच्यासोबत बांधलाय. पण काय करणार, आपण एखाद्याला एवढं पण परेशान करू नये. आपण पोरं सोरं कुठं ॲडजस्ट करू शकतो, पण ते नाही ॲडजस्ट करत. घरी कामं वाढलं ना तर मतलब नाही आहे. आणि त्या भाऊचं पण जास्त दुखतंय नेहमी. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय की नको बाबा जायचं नाही आणि इकडंच राहू. माझ्या सामानाला काय काय घेतलंय, वापस कधी आता 2-4 दिवस मोडणारच आहे. आता 2-4 दिवस हे तिकडंच राहणार आहे. तर त्याच्यामुळं, आणि ही गोष्ट वैष्णवीला सुद्धा माहित नाही अजून इकडं काय चालू आहे गोंधळ म्हणून. तिची मस्त मजा आहे, ती तिकडं जाऊन म्हणते की मस्त 4-5 दिवस राहून नंतर डबल दिवाळी नंतर आल्यानंतर गेल्यानंतर जाणं होईल नाही होईल. त्याच्यामुळं मस्त राहायला लागली तिकडं. तिला कानोकान खबर नाही इकडं काय कुठं चालू आहे. मी पण सांगितलं नाही, म्हणलं ती आनंदी आहे तिकडं, 4 दिवस आनंदात राहू द्या, कारण तिला सुद्धा पुन्हा सोडायचं नाहीये. काय म्हणते हो हो, वैष्णवीची काय इच्छा आहे? तिची तर पुण्यालाच राहायची इच्छा होती. ती म्हणे इथल्यापेक्षा एकदम मस्त आहे. हा इतकं मस्त आहे. एकटं जायचं असतं तर मग सुरुवातीलाच नसतं गेलो. एकटं जर राहायचं असतं आम्ही दोघायला तर आम्ही सुरुवातीलाच गेलो असतं. काय 3-4 महिने राहिले की राहिलंच असतं. असा विषय. आणि ते तिकडे मस्त खुश आहे की 3-4 दिवस राहू, मस्त जाऊ नंतर. हाय मस्त ते असेल 4-5 दिवस राहू, आलं की लगेच निघायचं. पण काय करणार, आता सगळा गोंधळच आहे. तिला माहितच नाही. अचानक हे आमचं अचानक ठरलंय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या नाही. आणि सांगून ताण देण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता तरी सांगावं लागे नाही तिला. आम्ही गेलो पुण्याला. हा तिला 7-8 दिवसात आरामाचं हे ते दुःख लागलं, दाखवलं तिथं राहणार 7-8 दिवस. ते मला डॉक्टर म्हणे आता आराम करू द्या 15 दिवशीला. ठीक आहे चालतंय, आराम म्हटलं तर काय. तू काय करते? नाव का? तर हे बघा हिचं पसारा चालू आहे. मावशीनं लोणचं दिलं होतं, स्वयंपाक झालाय. इकडं आजीचा पसारा चालू आहे, बॅग भरणं काहीतरी. आणि या गोष्टीचा एवढा ताण यायला की आता जाऊन पसारा आणायचा आणि इकडं आणायचा, आणि ते लयच कुटाने पण आहे. पसाऱ्याचा खराब होतो काय. सुरुवातीला जर आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला होता, दुकान द्यायचं हे द्यायचं, आता एवढा पश्चाताप होतोय ना. आता डबल शून्यातून सुरुवात करायचं म्हणलं ना, एवढा त्रास आहे. काय करणार आहे. पण आता कसं असतं माहिती आहे का, घरात सगळ्यासोबत राहायचं म्हणलं ना, एवढा त्रास सहन करावाच लागतोय. एवढा प्रॉब्लेम आहे ना. आता त्या ओमभाऊच्या इथं वेगळंच आहे, आमच्या इथं वेगळंच आहे. आता कसं आहे, 2-3 गोष्टी आल्या तर ते आता चांगले संकेत द्यायला का वाईट काय माहिती. पण त्याच्यामुळे आम्ही निर्णय बदलला नाही करे. आता त्याचे दुखण्याचं पण, आजीचं पण.
त्यांचं एवढं प्रॉब्लेम झालेला आहे ना आमचा, काय सांगणार. आणि एवढ्या वर्ष आजीला सांभाळलंय, आता नाही सोडू शकत आमच्या आनंदासाठी. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, आमच्या घरातल्या एका माणसाचा आनंद म्हणजे सगळ्यांचा आनंद. कशाला उगाच जास्त हे करायचं. आणि ते ओमभोचं एक कारण झालं, तर ते 2 कारणामुळं कसं तरी कॅन्सल करण्याचं ठरवलंय. बघू आता, वैष्णवीला बी बोलून बघल मी काय म्हणते काय नाही. तर कारण कसं असतं माहिती आहे का, हे बघा काहीतरी चालू आहे यांचं. तर या अशा गोष्टी आहे. तुम्हाला काय वाटतंय ना कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर याच्यातल्या भरपूर जणांच्या मनासारखं झालेलं आहे की दादा तुम्ही गावाकडे यायला पाहिजे होतं आणि गावाकडे झाले ना तर इकडं आनंदी राहाल. पण तसं काही नसतं. आता एका माणसामुळं सगळ्यांचा आनंद गेलाय. आणि ठीक आहे, जाऊ दे आता. इकडं कसं तरी आपण ॲडजस्ट करणारच, आपले हातपाय चलते तोपर्यंत आपण इकडं काही ना काही करू शकतो. आणि बाकी काही नाही, समजा नाही करे आता आमच्या हातपाय चालते तर आम्ही इकडे कुठं राहून काही करू शकतो. कमाई शिकून केलेलं ते जाऊ दे, मग काही इलाज नाही त्याला. पण आता जालना बिलण्यात राहायला नाही जायचं बरं. निर्णय बदलला तुम्ही, नाही तर जालन्यातलंच आपलं पहिलं चांगलं. पहिलं चांगलं होतं आई, चांगल्या ठिकाणी गेलं तर चांगलंच असतं. तिथं काय प्रॉब्लेम होता का तुम्हाला? सगळ्याचं यांचं झालंय आयुष्य, पण आता कसं असतं पोरांच्या याच्यासाठी करणं होतं. पण आता काय बघू, आता टाइम जर आला तर नंतर, नाही तर मग आता आयुष्य तर इथंच घाल नाही कसं तरी. आणि भरपूर कमेंट आहे की दादा कोणाचं ऐकू नको, तुझ्या मनाचा निर्णय घ्या, तुमच्या मनाचा निर्णय घ्या. लोक चांगलं म्हणतात, वाईट म्हणतात. पण कसं असतं माहिती का, मला जास्त कमेंट हे ते आणि सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण आपलीच गोष्ट पुढे धकून ते बी चालत नसतं. कारण काही गोष्टी वेळेस विचार करावा लागतं, समोरचं बी काय बोलतंय काय नाही, त्याच्या हिशोबानं पण थोडंफार चालावं लागतं. आता भरपूर अशा कमेंट होते की दादा तुम्ही गावाकडेच राहायला पाहिजे, तुमची शेती आहे, सगळ्या गोष्टी. पण आता काय 1 वर्ष शेती तर आमच्या नुसतं बघायला भेटणार आहे आम्हाला, आमच्याकडे तर राहणार नाही ती, नाही काही. म्हणलं एवढं वर्ष तरी जाऊ तिकडं, पण नाही जमलंय. तुम्हाला वाटत असेल की काय मुद्दा म्हणत राहिले, पण एवढ्या गोष्टी करून जर आम्ही वापस आलो म्हणजे आमचं बी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे मोठा. अशा गोष्टी नाहीतर दुकान शेत एवढं दिलंच नसतं आपण. पण ठीक आहे, जाऊ द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून ते पण सांगा. कारण काय असतं माहिती आहे का, तुमचं पण प्रतिक्रिया घेणं गरजेचं असतं. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.